क्रांतिबा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यांना विनम्र अभिवादन. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर यांनाही विनम्र अभिवादन. आज बहुजन संघटकच्या या विशेष कार्यक्रमामध्ये बहुजन संघटकचे प्रमुख राहुलजी खांडेकर यांनी आज साजरी होत असलेली दिवाळी, त्यामध्ये जे बौद्ध म्हणून घेतात त्यांचाही सहभाग आणि काही जणांचा विरोध, या अनुषंगाने एक विश्लेषण करावं अशा पद्धतीची त्यांनी विनंती केली. परंतु त्याचं विश्लेषण करण्याच्या ऐवजी की या निमित्ताने आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न मी करणार आहे. खरं तर दिवाळीप्रमाणे हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारचे सण साजरे केले जातात, परंतु बहुतांशी सण जे आहेत त्याचा संबंध हिंदू धर्मामध्येच असलेल्या किंवा हिंदू धर्मातच आहेत असे मानलेल्या अस्पृश्य जातींच्या संदर्भामध्ये हे सण असण्याऐवजी ते वेगवेगळे प्राणी, पक्षी, वृक्ष याच्याशी देखील संबंध असलेले दिसून येतात. जसं की हिंदू धर्मामध्ये मुंगीला साखर घालणे हा देखील एक चांगला संस्कार मानला जातो. हिंदू धर्मामध्ये सापासारख्या विषारी प्राण्याला देखील दूध पाजण्याची परंपरा आढळते. हिंदू धर्मामध्ये रेड्याला देखील वेद म्हणण्याचा अधिकार दिलेला दिसून येतो किंवा तो मानला जातो. एवढेच नव्हे तर या हिंदू धर्मामध्ये तुळस जे आहे, या छोट्या वृक्षाचं, या वृक्षाची पूजा केली जाते किंवा त्याचाही विवाह विधी लावला जातो. परंतु पेशवे काळामध्ये असं एक फरमान काढलं होतं की या ठिकाणच्या ब्राह्मण पुरोहितांनी अस्पृश्यांचा विवाह विधी लावू नये. म्हणजे तुळशीसारख्या या छोट्याशा रोप्याचा विधी लावण्याचा अधिकार हा धर्मग्रंथ देतो, त्यांचा हिंदू धर्मग्रंथ देतो, परंतु माणसाचा विवाह विधी लावण्याचा अधिकार जो आहे तो माणसाला प्राप्त होत नाही. तर अशा स्वरूपाचे वेगवेगळे सण जे आहेत हिंदू धर्मामध्ये साजरे केले जातात. गणपती आहे. आता या गणपती उत्सवामध्ये म्हणजे फार पूर्वीची गोष्ट सांगत नाही की गेल्या 2 वर्षांमध्ये आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये पाहिले की एक मुलगा गणपती उत्सवामध्ये सहभागी झाला, त्याला प्रचंड मारहाण करण्यात आली. आणि अलीकडच्या काळामध्ये तर आपण असं पाहतो की हिंदूंचे बहुतांशी सण जे असते, मग उत्तर प्रदेशामधली देवी असेल, महाराष्ट्रातला गणपती असेल किंवा कोणतेही सण असतील, तर ते या देशातील मुस्लिमांना डोळ्यासमोर ठेवून हे साजरे होऊ लागलेले आहेत. मुस्लिमांविषयीचा द्वेष करण्याची भावना या सणामधून व्यक्त झालेली दिसून येते. मग उत्तर प्रदेशामध्ये किंवा उत्तराखंडमध्ये झालेली दंगल असेल किंवा आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये या निमित्ताने अनेक दंगली झालेल्या दिसून येतात.
जे असं एकंदरीत आज हिंदू धर्मातील विविध सणाचं स्वरूप आहे. अशाच सणामध्ये दिवाळी एक हा सण आहे. खरं तर प्रत्येक धर्मियांना त्याचा सण साजरा करण्याचा अधिकार जो आहे हा संविधानाने दिलेला आहे, यात मुळीच शंका नाही. परंतु या संविधानाचा अधिकार जो आहे तो तुमच्या पुरता मर्यादित आहे. त्याचा परिणाम इतर धर्मियावर होऊ नये याची दक्षता देखील घेण्याची गरज असते. परंतु बऱ्याचशा सणामध्ये हे होत नाही. हा दिवाळीचा सण जो आहे हा दिवाळीच्या सणाला देखील हिंदू धर्मामध्ये एक वेगळं असं महत्त्व आहे, पावित्र्य आहे, यात वादच नाही. आणि म्हणून हिंदू धर्मामध्ये हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. किंबहुना 2014च्या नंतर हे सगळे सण जे आहे हे उत्साहाने म्हणण्यापेक्षा अति उत्साहाने साजरे या ठिकाणी केले जातात. आता भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे काही बौद्ध म्हणून आहेत किंवा जे स्वतःला बौद्ध म्हणून सांगतात त्याच्यामध्ये देखील आपण एक गोष्ट पाहतो की या दिवाळी सणाला महत्त्व आहे किंवा दिवाळी सण साजरा करावा असा मानणारा एक वर्ग आहे आणि दिवाळी साजरी करू नये असा मानणारा देखील एक वर्ग आहे. पहिला वर्ग असा म्हणणारा आहे की या ठिकाणी दिवाळी सण जो आहे हा साजरा होऊ नये. आता त्याचं कारण काय सांगितलं जातं की या दिवाळीच्या दिवशी काही घटना झालेल्या आहेत त्या किंवा घटना घडवून आणलेल्या आहेत आणि त्यामुळे हा सण साजरा करू नये. तर अलीकडच्या काळामध्ये आपल्याकडे जे अनेक विद्यापीठं आहेत, केंद्रीय विद्यापीठ आहे, अभिमत विद्यापीठ आहे, तसं आणखी एक विद्यापीठ आहे ज्याला आपण व्हॉट्सअप विद्यापीठ असं म्हणतो. आणि या व्हॉट्सअपच्या विद्यापीठातील जे काही आमचे अभ्यासक आहेत हे अभ्यासक सातत्याने अशा गोष्टीवर सातत्याने मेसेज करत असतात, मेसेज टाकत असतात. आता त्याच्यामध्येच असं मेसेज अलीकडे आलेले आहेत आता की सारीपुत्त मोगलायन जे आहेत याची हत्या जी आहे ही हत्या या दिवाळी दिवशी झाली किंवा त्या हत्येच्या दिवशीच दिवाळी सण साजरा केला जातो असं त्यांचं मत आहे. आता त्यांचा हाच दृष्टिकोन असणारा दुसरा व्यक्ती असं म्हणतो की या ठिकाणी मौर्य कुळाचा राजा जो होता भरतरथ याची हत्या पुष्पमित्र संघाने केलेली आहे आणि तो म्हणजे दिवाळीचा दिवस होता. किंवा बळीराजा जो आहे या बळीराजाची हत्या देखील दिवाळी दिवशी झालेली आहे आणि म्हणून दिवाळी हा सण साजरा करू नये असा सांगणारा एक मी म्हणलं की या व्हॉट्सअप ग्रुपवरचा एक अभ्यासक आहे, एक संशोधक आहे. आणि मग त्यांनी सरळ आवाहन करतात की हा सण साजरा करू नये. आता याच्या उलट आणखी एक वर्ग आहे की तो याचा विरोध करतो. तो सांगतो की दिवाळी हा सण जो आहे हा साजरा झाला पाहिजे कारण दिवाळी हा सण जो आहे हा बौद्ध धर्मियाचाच आहे आणि तो हिंदू धर्मामध्ये नंतर आलेला आहे. मग त्याच्या मते की ज्यावेळेला बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली आणि त्यावेळेला ते कपिल वस्तूला आले आणि त्यावेळेला त्यांचं स्वागत जे आहे हे दीपाने केलेलं आहे, दिव्याने केलेलं आहे आणि म्हणून दीप उत्सव जो आहे हा बौद्धांचा सण आहे किंवा बौद्ध दिवाळी हा सण या दृष्टिकोनातून साजरं करणं योग्य आहे असं सांगणारा हा दुसरा वर्ग आहे. आणि तिसरा वर्ग आणखी एक गमतीदार आहे. त्याला पहिल्या मताशी देखील देणं घेणं नाही किंवा दुसऱ्या मताशीही देणं घेणं नाही. आणि मग त्यांनी समाज माध्यमावर सरळ टाकलं गेलेलं आहे की पहिला दिवा जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, पहिला दिवा जो आहे तो महात्मा फुल्यांना, पहिला दिवा जो आहे तो शाहू महाराजांना, अशा पद्धतीने या ठिकाणी आपली कल्पना त्यांनी या संदर्भामध्ये मांडलेली आहे. म्हणजे तीन वेगवेगळे दृष्टिकोन जे आहेत याच्यामध्ये वेगवेगळे दृष्टिकोन मांडून या ठिकाणी त्याचं समर्थन करणारा किंवा नकारणारा एक वर्ग आणि समर्थनही न करणारा आणि त्याला विरोधही न करणारा असा एक वर्ग या ठिकाणी आलेला आहे. आता या गोष्टी पाहिल्यानंतर काही गोष्टी आपल्याला
सत्य वाटायला लागतात किंवा सत्य देखील असू शकतात. की पहिला दृष्टिकोन मी सांगितलं की अमक्याची हत्या या दिवशी झाली, यांची हत्या या दिवशी झाली, किंवा बळीराजा या ठिकाणी पाताळामध्ये गेला, या गोष्टी देखील आलेल्या आहेत, शास्त्रामध्ये त्या आलेल्या आहेत. आता दुसरी गोष्ट जी आहे ती तथागत गौतम बुद्ध हे कपिल वस्तूमध्ये आलेले होते आणि त्यावेळेला दीपमोत्सव केला आणि त्याच्यामुळे दिवाळी आपला सण आहे असा मानणारा देखील वर्ग जो आहे त्याचंही आपण काही अर्थाने बरोबर आहे मानतो. परंतु एक गोष्ट झालेली आहे की तथागताच्या धम्मानंतर त्याच्यामध्ये अनेक नवीन गोष्टी या आणलेल्या आहेत किंवा घातलेल्या आहेत. उदाहरणार्थ तुकारामाच्या ज्या गाथा होत्या, तुकारामाने जेवढ्या लिहिलेल्या होत्या त्याच्यामध्ये अनेक गाथांची भर पडलेली दिसून येते. त्याच्यानंतर आपण असं पाहतो की इव्हन मनुस्मृती जी आहे, मनुस्मृतीचे जे सुरुवातीचे श्लोक होते त्याच्यामध्ये देखील काही गोष्टी पुन्हा ॲड करण्यात आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये घालण्यात आलेल्या आहेत. तसं तथागताने धम्माचा उपदेश केल्यानंतर तथागताच्या नंतर देखील या ठिकाणी अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये अनेक पंथ निर्माण झाले आणि त्या पंथाने त्याच्यामध्ये अनेक गोष्टी ॲड केल्या. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ थेरवादी पंथ आहे. आता थेरवादी पंथामध्ये असं म्हटलं जातं की बुद्ध जे आहेत हे 28 प्रकारचे बुद्ध झाले, म्हणजे बुद्धाच्या अगोदर 27 बुद्ध होऊन गेले आणि 28वे बुद्ध हे तथागत आहेत असा मानणारा एक विचार प्रवाह त्या ठिकाणी आला. किंवा या ठिकाणी आपण पाहतो की दलाई लामा जे आहेत हे असं पुनर्जन्म मानणारे आहेत की त्याच दलाई लामांचे एक शिष्य ज्यावेळेला नालंदामध्ये आले त्यावेळेस त्यांनी सहज वाक्य केलं की मी या विद्यापीठामध्ये काहीतरी अगोदरच्या जन्मामध्ये आलो होतो असं मला वाटतंय, अशा प्रकारचं विधान केलं. म्हणजे बुद्धाच्या मूळ धर्मामध्ये अनेक काही गोष्टी अंतर्भूत झालेल्या आहेत. वास्तविक पाहता बुद्धांनी काय केलेलं आहे की सर्वसाधारणपणे ईश्वर नाकारलेला आहे, स्वर्ग नरक नाकारलेला आहे, आत्मा नाकारलेला आहे, पारलौकिक जग नाकारलेलं आहे. परंतु नंतरच्या याच्यामध्ये आपण काय पाहतो की सर्वसाधारण या गोष्टी आणण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्या लिखित स्वरूपामध्ये आता जातक कथा ज्या त्या मोठ्या प्रमाणामध्ये आल्या त्याच्यामध्ये आहे. अनेक काल्पनिक गोष्टी देखील आहेत, चमत्कारिक गोष्टी देखील आहेत. असं सांगितलं की तथागताला ज्ञानप्राप्ती झाली आणि मग त्या ठिकाणी एका त्यांच्या शिष्याने पाण्यामध्ये पात्र सोडलं, पाण्याच्या उलट दिशेने वाहू लागलं, अशी सांगणारी देखील दंतकथा आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म दिला, बाबासाहेबांनी जो धम्म घेतलेला आहे तो बुद्धाचा मूळ धम्म आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. की त्याच्यामध्ये काय आलं, ओम आलेला आहे का, ओंकार आलेला आहे का, स्वर्ग आलेला आहे का, हे नंतरच्या काळामध्ये आलेले. कारण बुद्धाचा धम्म मूळ धम्म जो आहे हा ईश्वर नाकारलेला धम्म आहे, ईश्वराचं समर्थन न करणारा धम्म आहे. कारण आपण एक गोष्ट लक्षात घेतली की पाहिजे की धम्म आणि धर्म याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. आता जो धर्म आहे तो धर्म काय करतो की ईश्वर अस्तित्व मान्य करतो, की अलौकिक शक्ती असते त्याला मध्ये म्हटलं की अलौकिक शक्ती जी असते ती मान्य करतो. आणि ही अलौकिक शक्ती जी आहे ही सर्वसाधारणपणे काय करते की ही अलौकिक शक्ती निसर्गाला नियंत्रित करण्याचं काम करते आणि त्याची पूजा करणे, त्याला शरण जाणे, त्याची भक्ती करणे म्हणजे धर्म, ही कल्पना त्या ठिकाणी आलेली दिसून येते. मग धर्माची व्याख्या करणारा एडवर्ड टायलर जो आहे, टायलर वगैरे त्यांनी हीच व्याख्या धर्माच्या संबंधी केली. परंतु धम्म जी कल्पना जी आहे ही धम्म कल्पना वेगळी आहे. धम्म कल्पना जी आहे ही नैतिक मूल्यांशी जास्त संबंधित आहे. नैतिक मूल्यांचा संच म्हणजे धम्म, अशी आपल्याला धम्माची व्याख्या करता येऊ शकते. आता धर्म जे आहे या धर्माची एकच अशी व्याख्या करता येणार नाही, ती काळानुसार बदलत देखील गेलेली आहे. धर्म याचा अर्थ कर्तव्य असा देखील होतो, धर्म याचा अर्थ नियम असा देखील होतो, धर्म याचा अर्थ कर्मकांड देखील असा होतो.
परंतु धम्माच्या बाबतीमध्ये आपल्याला असं सांगता येणार आहे की धम्म ही गोष्ट माणसाच्या आचरणाशी संबंध आहे. धम्म ही गोष्ट माणसाच्या नैतिक मूल्यांशी जडणघडण करणारी गोष्ट धम्म आहे. आणि म्हणून आपल्याला असं दिसून येईल की धम्मामध्ये सांगितलेली तत्व जी आहेत ही कायद्याने देखील मान्य केलेली आहे. कायदा देखील त्याला मान्यता देतो. आता उदाहरणार्थ पंचशील तत्व आहे आणि हिंदू धर्मातली काही तत्व आहेत. आता हिंदू धर्मामधलं तत्व समजा की उपवास करणं आहे, की समजा एखाद्याने उपवास केला नाही तर त्याला शिक्षा होईल असं नाही आहे, किंवा एखाद्याने पूजापाठ केला नाही म्हणून त्याला शिक्षा होऊ शकत नाही. पण पंचशील तत्वामध्ये सांगितले की मी चोरी करणार नाही. आता पंचशील तत्व सांगते की मी चोरी करणार नाही, परंतु जर त्याने चोरी केली तर ती आज कायद्याच्या अखत्यारीमध्ये आहे. म्हणजे चोरी करणं हे गुन्हा कायद्याने देखील मानले, कारण ते नैतिक मूल्याशी संबंधित आहे. चोरी करणं, व्यभिचार करणं या गोष्टी ज्या आहेत त्या पंचशील तत्वामध्ये सांगितल्या, त्याला कायद्याचं अधिष्ठान देखील प्राप्त झालेलं दिसून येतं. म्हणजे हा मूलभूत फरक जो आहे हा धम्म आणि धर्म याच्यामध्ये आहे. आणि बुद्धाने सांगितलेला जो आहे हा तो मूलभूत धम्म आहे, तो धर्म नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून त्या अनुषंगाने त्या धम्माचं आचरण होणं गरजेचं असतं. आता कोणत्याही धर्मामध्ये ज्या काही विधी सांगितलेल्या असतात तो धर्माचा एक भाग असतो, धर्माची एक कार्यपद्धती असते. हिंदू धर्म असेल तर हिंदू धर्मातले सण जे आहेत त्या धर्मातील तत्वाशी जुळणारे असे किंवा त्याच्याशी संबंध सांगणारे असतात, किंवा त्याला एक वेगळी पार्श्वभूमी असते. पण अलीकडे आपण असं पाहतो की हिंदू धर्मातील प्रत्येक सणाला आपण स्वतःहून त्याला जोडण्याचा प्रयत्न करतो किंवा जोडून जाण्याचा प्रयत्न करतो. आता नागपंचमी आली की सांगितलं जातं की नागपंचमी ही अगोदर बौद्धांचीच होती, नंतर हिंदू धर्मामध्ये आहे. नाग जे आहे ते नाग लोक याच्याशी आपण संबंध जोडतो. किंवा दसरा जो आता आपण पाहतो की 14 ऑक्टोबरला बाबासाहेबांनी धर्मांतर केलं, परंतु या 14 ऑक्टोबरचं आपण दसऱ्यामध्ये कधी रूपांतर केलं हे आपल्या लक्षात देखील आलं नाही. यावर्षी ज्यावेळेला नागपूरमध्ये दीक्षाभूमीची बैठक चालू होती आणि ती बैठक प्रामुख्याने त्या ठिकाणी जो वाद निर्माण झाला होता त्याच्या संदर्भामध्ये होती, त्यामध्ये सातत्याने त्या बैठकीचे अध्यक्ष म्हणत होते की या दसऱ्या कार्यक्रमाला आपल्याला हे करायचं आहे, दसऱ्या कार्यक्रमाला हे नियोजन करायचं आहे, दसऱ्या कार्यक्रमाच्या अगोदर हे आपण करूया. म्हणजे हळूहळू आम्ही या ठिकाणी 14 ऑक्टोबर विसरत चाललो. एकेकाळी आपण शिवाजी महाराजांची जयंती ही त्यांच्या तिथीनुसार नाही तर तारखेनुसार झाली पाहिजे हा खरा वाद आपण मांडत होतो. पण आपणच विसरून गेलो की आपण देखील बाबासाहेबांनी केलेलं धर्मांतर याची तारीख विसरून जाऊन आपण काय करू लागलो की त्या ठिकाणी दसऱ्याचं समर्थन करू लागलो. खरं तर हा विषय पुन्हा फार मोठा वेगळ्या अभ्यासाचा आहे, म्हणून त्याच्यामध्ये अधिक जाणार नाही. परंतु त्याचा परिणाम काय झाला की ज्यावेळेला तुम्ही दसरा दसरा म्हणून सांगू लागलो त्यावेळेला येणाऱ्या लिहिल्या गेलेल्या इतिहासामध्ये देखील आता हीच नोंद होत आहे. येणारी पिढी जी आहे ही पिढी दसरा हाच मानणार आहे. आता आम्ही दसऱ्या दिवशी जर बाबासाहेबांची धम्मदीक्षा दिवस पाळत असो तर पाश्चिमात्य देशामध्ये ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे त्यांनी काय करायचं, त्यांच्याकडे तर दसरा नाही. ही गोष्ट देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून दसरा जो ही गोष्ट आहे आणि त्याचा परिणाम मी सांगत होतो की त्याचा परिणाम असा झाला की ज्यावेळेला बाबासाहेबांनी धर्मांतर केलं त्यावेळेला विदा सावरकरांनी लेख लिहिला आणि त्या लेखामध्ये त्यांनी सांगितलं की बाबासाहेबांची ही उडी जी आहे धर्मांतराची ती हिंदू धर्माच्या रिंगणामध्येच पडली. म्हणजे त्यांनी दसऱ्या दिवशीच धर्मांतर केलं अशा पद्धतीचं वक्तव्य केलं, त्याला जागा करून देण्याचं काम आम्हीच केलं. किंवा अलीकडच्या काळामध्ये म्हणजे 1960-62चा काळ असेल की या काळामध्ये बाबासाहेबांच्या धर्मांतरावर एकाने PhD केली, जरा दाभाळे नावाची आहे आणि अतिशय विद्वान माणूस आहे आणि त्यांनी अतिशय चांगल्या माणसाकडे रिसर्च केलं. शास्त्री जे आहेत महादेव शास्त्रीकडे त्यांनी हे रिसर्च केलं. मी त्यांचा थेसिस पाहिल्यानंतर त्यांनी सुरुवातीलाच लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर हे दसऱ्या दिवशी करून अतिशय वेळ चांगली साधलेली आहे.
कारण हिंदू धर्मामध्ये कोणतीही चांगली गोष्ट ही दसऱ्या दिवशी केली जाते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील ही चांगली वेळ निवडून दसरा हा निवडला. आता त्यांचा थेसिस म्हणजे हे दस्तावेज राहिलं. सावरकरांचा लेख हा दस्तावेज आहे. म्हणजे येणारी आमची पिढी जी आहे हे बाबासाहेबांच्या 14 ऑक्टोबरच्या धर्मांतराला दसऱ्याला जोडणार आहे. मला असं वाटतं की ही जी मंडळी आहेत त्यांनी कमीत कमी जे दीक्षाभूमी समितीवर आहेत त्यांनी तरी कमीत कमी बाबासाहेबांचं भाषण वाचलं पाहिजे. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबरला दीक्षा आली आणि 15 तारखेला त्यांनी भाषण केलं. त्या दिवशी बाबासाहेब सुरुवातीलाच असं म्हणतात की खरं तर आजचा हा कार्यक्रम काल व्हायला पाहिजे होता आणि कालचा कार्यक्रम आज व्हायला पाहिजे होता. म्हणजे धम्मदीक्षा ही 15ला व्हायला पाहिजे होती आणि 14ला हे भाषण व्हायला पाहिजे होतं. याचा अर्थ बाबासाहेबांनी दसरा हा ठरवलाच नव्हता. बाबासाहेबांचा कोणताही कार्यक्रम हा रविवार ठरलेला असायचा आणि ते रविवारी घेत असायचे आणि त्यासाठी त्यांनी रविवार निवडलेला होता. योगाने तो दसरा आलेला होता. ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून हे सण जे आहेत हे साजरे करत असताना देखील किंवा त्याचा संबंध जोडत असताना देखील बाबासाहेबांच्या विचाराचं भान आपल्याला असलं पाहिजे. परवा तर एका ग्रस्ताने काय केले की अशोकाचा एक शिलालेख होता आणि त्या शिलालेखामध्ये दाखवलं की हे धम्मचक्र जे आहेत हे काही माणसं फिरवत आहेत आणि एकमेकावर जाऊन ते धम्मचक्र फिरवत आहेत. असं चक्र आहे तर त्या एका माणसाने ते चित्र टाकलं आणि त्याच्या खाली काय लिहिलं अतिशय हास्यास्पद. याच्यावरून हे सिद्ध होतं की बौद्ध धर्मामध्ये दहीहंडी हा देखील सण साजरा केला जात होता आणि दहीहंडी सण हा बौद्ध धर्मातला आहे आणि पुन्हा हिंदू धर्माने घेतलेला आहे. म्हणजे अशा स्वरूपाची ही विचारधारा आपण करतोय. हे करत असताना म्हणून मी सांगितलं की पहिल्यांदा आपल्याला बाबासाहेब समजून घ्यावे लागतील. जातक कथा लक्षात घेऊन आपल्याला धम्म कळणार नाही किंवा या ठिकाणी काही काल्पनिक कथा ज्या आहेत त्या ऐकून आपल्याला बाबासाहेबांचा विचार समजणार नाही, बाबासाहेबांचा धम्म कळणार नाही. आपण लक्षात घेतलं कारण बाबासाहेबांनी प्रत्येक गोष्ट जी आहे तोलून बोलून केलेली आहे. आपण लक्षात घ्या. तो माडचा सत्याग्रह असेल, काळाराम मंदिर सत्याग्रह असेल. बाबासाहेबांनी काळाराम मंदिर सत्याग्रह दादासाहेब गायकवाडांना थांबवायला सांगितला. ते म्हणाले की जर सातत्याने त्या धर्माच्या संबंधी आणि रामासंबंधी करत असेल तर त्याच्या मनामध्ये एक वेगळी भावना निर्माण करायची. मला रामाबद्दल किंवा ईश्वराबद्दल आस्था निर्माण करायची नाही तर त्यांचे अधिकार मला द्यायचे. याच्यासाठी मी काळाराम मंदिर सत्याग्रह केलेला आहे. बाबासाहेबांची ही भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. आणि मग याच दृष्टिकोनातून बाबासाहेब समजून घेत असताना काही गोष्टी आपल्याला मला सांगायच्या आहेत. सर्वच गोष्टी या ठिकाणी सांगणं अशक्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935ला धर्मांतराची घोषणा केली आणि धर्मांतराची घोषणा केल्यानंतर त्याची तयारी सुरू झाली. उत्स्फूर्तपणे तयारी सुरू केली. काही लोकांनी जाणीवपूर्वक बाबासाहेबांना सहकार्य करण्याचं ठरवलेलं होतं आणि अशामध्येच 31 मे 1936ला नायगाव येथे एक परिषद झाली. ती प्रामुख्याने महार समाजाची परिषद होते. अखिल मुंबई परिषद महार परिषद होती आणि या परिषदेमध्ये बाबासाहेबांचं अतिशय सुंदर भाषण झालं आणि त्या ठिकाणी एक ठराव पास झालेला आहे. मला असं वाटतं की तो ठराव जो आहे हा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता ती परिषद जर आपण पाहिली तर खूप सुंदर अशा पद्धतीची परिषद होती. मी बार्टीच्या अनुषंगाने एक काम हाती घेतलेलं. जवळपास आता मी 2 वर्षापासून ते काम करतोय की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या ठिकाणी या परिषदा घेतल्या त्या परिषदेचा अभ्यास करण्याचं काम करतोय. खरं तर अतिशय सुखद अनुभव आणि अतिशय क्रांतिकारी अनुभव जे आहे ते त्या परिषदेमधून येते. तो भाग खूप विश्लेषणाचा होईल परंतु या परिषदेच्या अनुषंगाने सांगतो आपल्याला की ही परिषद जर आपण पाहिली त्या परिषदेचे पत्रक आज देखील आपल्याला ते करता येणार नाहीत असे त्यांचे पत्रक आहेत. आणि बाबासाहेबांच्या रमाईचं निधन जे आहे नुकतंच झालेलं होतं आणि त्यावेळेला या परिषदेच्या जागेला रमाई नगर नाव दिलेलं होतं आणि या रमाई नगरमध्ये असणाऱ्या या परिषदेच्या मंडपाला 3 दरवाजे होते. एका दरवाजाला त्यांनी नाशिक दरवाजा नाव दिलं होतं, एका दरवाजाला त्यांनी महाड दरवाजा नाव दिलं होतं आणि एका दरवाजाला रमाई दरवाजा नाव दिलं होतं. कारण आम्ही पहिल्यांदा दरवाजा उघडण्याचं काम केलं महाडचा, नंतर नाशिकचा आणि मग रमाईविषयी म्हणजे स्त्रियांच्या संबंधीची कल्पना या भूमिकेतून हे रमाई दरवाजा देखील केलेला होता. आणि मग या परिषदेमध्ये जे आहेत जो ठराव मांडला गेलेला आहे तो ठराव जो आहे हा दादासाहेब गायकवाडांनी मांडला आणि त्याला आमचे BH वराळे साहेब जे आहेत यांनी त्याला अनुमोदन दिलेलं आहे.
आता हा ठराव काय होता हे ठराव वाचल्यानंतर देखील आपल्याला लक्षात येऊ बाबासाहेबांची भूमिका जी आहे ही लक्षामध्ये येऊ शकते की हा ठराव असा आहे की मुंबई इलाक्यातील परिषद पूर्ण विचारांती अशी जाहीर करते की समता स्वातंत्र्य मिळवण्यासाठी धर्मांतर हाच एक उपाय आहे. पुढे असं म्हणतात की ही परिषद आमचे एकमेव पुढारी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निश्चयपूर्वक आश्वासन देते की महार समुदाय सामुदायिकरित्या धर्मांतरास तयार आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट त्या ठरावामध्ये आहे, त्यामध्ये असं म्हटले जाते की त्या धर्मांतरापूर्वीची पूर्वतयारी म्हणून आपण यापुढे कोणत्याही हिंदू देवतेची पूजा अर्चा करू नये, सण व्रत साजरे करू नयेत, कोणत्याही उत्सवात सहभागी होऊ नये, अशा प्रकारचा 1936चा ठराव आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठरावामुळे अतिशय उत्साहित झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी अतिशय प्रेरणादायी भाषण या ठिकाणी केलं. म्हणजे 1936 मध्येच आम्ही जाहीरपणे सांगून टाकले की याच्या पुढे आम्ही हिंदूंचे कोणतेही सण साजरे करणार नाही. म्हणजे बाबासाहेब 1956ला सांगतात असं नाही, तर त्याच्या अगोदरच की त्यांनी सांगतात. त्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की ज्या लोकांनी हिंदू धर्मातील ज्या लोकांनी आमचा नाश केलेला आहे त्यांचा देखील नाश या धर्मानेच होणार आहे, कारण हिंदू धर्माने कुणाचेच भले होणार नाही. हिंदू धर्मातील सण उत्सव यामुळे कुणाचाही विकास होणार नाही. तर या ठरावामधून आणि बाबासाहेबांच्या भाषणामधून आपण काय अर्थ घ्यायचा की दिवाळी साजरी करण्यासाठी हे कारण धम्मामध्ये आहेत असं सांगणाऱ्या माणसाला असं म्हणायचं की बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा अभ्यास केलेला नव्हता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशातलेच नव्हे तर जगातील अशी एक बौद्ध धर्माचे अभ्यासक म्हणून बनलेले होते. त्यांना बौद्ध धर्मामध्ये दिवाळी साजरी होती की नाही याची कल्पना नसेल का, याचा आपण विचार या ठिकाणी करण्याची गरज आहे. याउलट बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की शाहू महाराजांची जयंती दिवाळीप्रमाणे साजरी करा. बाबासाहेब असं म्हणाले की हिंदू बौद्ध धर्मामध्ये असं झालेलं आहे म्हणून दिवाळी आपण साजरी केली पाहिजे असं कुठंही म्हटलेलं मी तरी वाचलेलं नाही. पण बाबासाहेब असं म्हणतात की शाहू महाराजांची जयंती मात्र दिवाळीप्रमाणे साजरी करा. दुसरी गोष्ट अशी की बाबासाहेबांचे पुत्र सूर्यपुत्र यशवंतराव आंबेडकर असतील, भैयासाहेब आंबेडकर असतील किंवा बाळासाहेब आंबेडकर असतील, मला असं वाटत मी आणखी तरी कुठं वाचलं नाही की त्यांच्या कुटुंबामध्ये दिवाळी सण साजरा झालेला आहे. भैयासाहेबांनी आपल्या मुलांच्या हातामध्ये फटाकडे देऊन किंवा घरामध्ये पूजा करून दिवाळी सण साजरा केल्याचं मी तरी वाचलं नाही. किंवा आमचे श्रद्धेय बाळासाहेब जे आहेत ते देखील आज आपल्या मुलांना असं या सणामध्ये सहभागी होण्याविषयी सांगत असतील किंवा सांगितलेलं मी तरी ऐकवत नाही. आणि मग बाबासाहेबांपेक्षा, भैयासाहेबांपेक्षा, बाळासाहेबांपेक्षा आपण विद्वान आहोत असं का दाखवायचं आपण? आणि म्हणून आपण दिवाळीचं समर्थन का करायचं किंवा त्याचा विरोधी करण्याचं कारण नाही. आपण धर्मनिरपेक्षता ही बाबासाहेबांची कल्पना आहे आणि म्हणून त्याचं समर्थन करण्याचा प्रश्न येत नाही किंवा त्याला विरोध करण्याचं काम देखील पण आहे. आणि म्हणून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जो आहे हा डोळसपणे वाचण्याची गरज आहे आणि तो समजावून सांगण्याची गरज आहे. मला असं वाटतं की मी बौद्ध आहे म्हणून सांगण्याची गरज नाही आहे, ती माझ्या आचरणातून आली पाहिजे. किंवा मी जय भीम म्हटलो म्हणजे बाबासाहेबांचा अनुयायी होतो ही गोष्ट आता कालबाह्य झालेली आहे. मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे हे सांगण्याची गरज नाही, ती आचरणातून आणण्याची गरज आहे. आज मी पाहतो की अनेक अशा आमचे मित्र, आमच्या बौद्ध समाजामधील काही माणसं जी आहेत आता चांगली मोठी झालेली आहेत, त्यांच्या गाडीवर मी बाबासाहेबांची सही पाहतो, बाबासाहेबांचे फोटो पाहतो. पण मला असं वाटतं की सही लिहिली म्हणजे मी बाबासाहेबांनुयायी होतोच असं नाही, कारण मी अनेकदा ते अनुभवलेले आहे की बाबासाहेबांची सही असलेली, बाबासाहेबांचे फोटो असलेली तुमची गाडी आहे, 10-15 लाखाची गाडी, ज्यावेळेला मी परमिट रूमच्या समोर पाहतो त्यावेळेला त्या सहीला काय म्हणायचं, तुम्ही बाबासाहेबांचा त्या गाडीवर लावलेल्या फोटोचा मी अर्थ काय घ्यायचा हे मला समजून सांगण्याची गरज आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचा अनुयायी व्हायचा असेल तर बाबासाहेबांच्या विचाराच्या जवळ जाण्याची गरज आपल्याला आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्यापेक्षा बाबासाहेबांच्या विचारावर आपण प्रेम करायला शिकलं पाहिजे.
परंतु दुर्दैवाने आज आपण पाहतो की एका बाजूला आम्ही बौद्ध म्हणून सांगतोय आणि दुसऱ्या बाजूला बौद्ध धर्माशी विसंगत वर्तन हे आमचं दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. त्याची कारणं काय आहेत आपण त्याची चर्चा तर करणारच आहोत. परंतु आज मी विनोदानं म्हणत नाही, ती वास्तवता पाहतो की आज आपण विवाहाच्या आणि मृत्यूच्या वेळीच बुद्ध असलेले जाणवतं. विवाहाच्या वेळी म्हणजे ज्या वेळेला भंतीजी त्रिशरण पंचशील या ठिकाणी आम्हाला देतात त्यावेळेला मी बुद्ध आहे. 22 प्रतिज्ञा देतो त्यावेळेला मी बुद्ध आहे. त्याच्यानंतर काय? आज किती लोक आहेत की विवाहाच्या नंतर कुठल्या धार्मिक स्थळाला भेटी देतात? हे आत्मचिंतन करण्याची गरज आहे, आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अलीकडच्या काळामध्ये तर आम्ही पाहतो की या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपण पाहतो की आपण विवाहाच्या अगोदर देखील बुद्ध आहेत की नाही मला लक्षात येत नाही. अलीकडे आमच्या विवाहपत्रिकेवर परिणयपत्रिकेवर एक शब्द वापरला जातो, धम्मकार्य. लग्न जर 15 तारखेला असेल तर 14 तारखेला धम्मकार्य. धम्मकार्याचा अर्थच मला कळत नव्हता. परंतु अलीकडे मी पाहतो की लग्न दावत असताना तिथं फोटो लावलेले जातात आणि मग त्याच्यामध्ये धम्मकार्य ते मला कळलं. एक आमच्यातले उच्च इंजिनियर साहेब होते, त्यांच्या मुलाचं लग्न होतं आणि मग धम्मकार्य दाखवलं की ते मुलींना हळद लावण्याचा कार्यक्रम होते. त्याला आम्ही धम्मकार्य म्हणत असू तर याच्यापेक्षा विडंबना कोणती असू शकते? आपण अनुकरणात्मक बौद्ध स्वीकारण्याची गरज नाही आहे. हिंदू धर्मामध्ये स्वर्गवासी म्हणलं की आम्ही बुद्धवासी म्हणायचं, त्याने हळदी म्हटलं की आम्ही धम्मकार्य म्हणायचं. असा अनुकरणात्मक बुद्ध होऊ शकत नाही, कारण बुद्ध धम्म हा स्वतंत्र अशा प्रकारचा धम्म आहे. स्वतंत्रपणे तुम्हाला मानसिक दृष्टिकोनातून उभा करणारा धम्म आहे. मृत्यूनंतर देखील तेच आहे. आपण पहिल्यांदा विधी घेतो असेल, परंतु त्याच्यानंतर मात्र आपण आपले विधी जे आहेत ते बदलतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण मृत्यूनंतर आणि विवाहाच्या वेळेला देखील पूर्णपणे बौद्ध होण्याचं टाळत आहोत. ही गोष्ट देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांचा विचार जो आहे हाच आपल्याला मार्गदर्शक ठरू शकेल. तेच आमचं होकायंत्र आहे, दिशादर्शक आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि मग तसं बाबासाहेबांचं जर आपल्याला मार्गदर्शन मिळालं, बाबासाहेबांचा विचार कळाला, तर मला असं वाटतं की आपली वाट चुकू शकत नाही. खरं तर वाट चुकण्याविषयी माझं मत असं आहे की वाट कोण चुकतो? तर ज्याला वाट माहीत आहे तोच चुकत असतो. ज्याला वाट माहीत नाही तो चुकू शकत नाही, कारण त्याला वाटच माहीत नाही. परंतु आपल्याला कळून देखील आपण वेगळ्या पद्धतीने या धम्माच्या अनुषंगाने आपण करू लागलो आहोत. त्यामुळं या संदर्भामध्ये विचार करण्याची गरज आहे. आणि या पद्धतीने तुमच्या कोणत्याही सणाकडे किंवा बौद्ध धम्माकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो या पद्धतीने केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याचीही जाणीव होती. तुम्हाला सांगतो की बाबासाहेबांचं काही नाही, फार तर मला असं वाटतं की बाबासाहेबांचं धर्मांतराच्या वेळचं भाषण जरी आपण वाचलं तरी मला असं वाटतं की आपल्याला बऱ्याच गोष्टी त्याच्यामधून समजून येतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराच्या भाषणामध्ये स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे की मला कुणी अंधभक्त नकोत. ज्यांना बौद्ध धर्मात यायचंय त्यांनी डोळसपणे आले पाहिजे, जाणवीनं आलं पाहिजे, नाहीतर महाराणी धम्म वाटवला असं होऊ नये, असं बाबासाहेब सरळ बोलतात. म्हणजे बाबासाहेबांना 1956 मध्ये 2024 ही आमच्या वर्तनाची जाणीव होती असंच म्हणावं लागेल. कारण बाबासाहेब विद्वान होते, अत्यंत अभ्यासू होते, आपल्याला माहिती आहे. पण मला असं वाटतं की बाबासाहेब इतका दूरदृष्टीपणा हा क्वचित नेत्यामध्ये, क्वचित माणसांमध्ये होता. हा दूरदृष्टीपणा आपल्याला या ठिकाणी दिसून येते. पुन्हा बाबासाहेब असं म्हणतात की आज आपण पाहतो की धनदांडगे लोक आपल्यामध्ये आहेत, अधिकारी लोक आहेत, पण त्यांच्या घरामध्ये आपण वास्तुशांती पाहतो. त्यांच्या घरामध्ये आपण फक्त बाबासाहेबांची मूर्ती आणि बाबासाहेबांचा फोटो हा बाहेरच्या रूममध्ये असल्या दिसून येतो. घरामध्ये आपल्याला सर्व काही गोष्टी दिसतात. आणि याच्याविषयी देखील बाबासाहेबांनी भाकीत जे आहे हे मला असं वाटतं की 1956 मध्येच केलेलं आहे. आणि याच्या संबंधीची जागृती असणं हे पहिल्यांदा महत्त्वाचं आहे की आमच्या धम्माचे जे प्रचारक आहेत यांनी गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे. आमचे भिक्खू जे आहेत त्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. धम्माचं काम करणाऱ्या प्रत्येक माणसाने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो की सोलापूरला एक धम्म परिषद होती आणि या धम्म परिषदेला मीराताई आंबेडकर हे येणार होते. मी त्या धम्म परिषदेला होतो आणि या परिषदेचे आयोजक जे होते एक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी होते, म्हणजे PSI होते. ते आयोजक होते. आणि मग परिषद जी आहे ही
सुरू होण्याच्या अगोदर आम्ही त्यांच्या घरी जेवायला गेलो आणि आम्ही सगळे जेवायला बसलेले असताना आता जेवायला सुरुवात करणार म्हटल्यानंतर मीराताईंनी आम्हा सर्वांना सांगितले की थांबा इथं कुणी जेवायचं नाही. आता मलाही आश्चर्य वाटलं. मी म्हटलं काय झालं ताई म्हटलं. नाही म्हणले बघा. आणि त्यांनी पाहिलं की त्या घराच्या वरच्या ह्याच्यावर लेंटलला जे आपण म्हणतो तिथं सगळे देव होते. मीराताई म्हणले एवढे देव ठेवणाऱ्या माणसाने धम्मपरिषद घ्यायचीच कशाला. त्यावेळेला त्या PSIना देखील त्यांचा उत्साह सगळा गळून गेला आणि मग त्यांनी काहीतरी कारण सांगावं म्हणून त्यांनी सांगितलं की परवाच मी माझ्या घराचं जे वास्तूमध्ये प्रवेश केला म्हणजे त्यांनी गृहप्रवेश केला आणि त्यामुळं काही लोकांनी हे मला दिलेलं आहे असं म्हटल्यानंतर मीराताई म्हणाले ठीक आहे काय हरकत नाही. तुम्हाला तुमच्या मित्रांनी त्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या सर्व वस्तू आम्हाला द्या भेट. आणि अक्षरशः मीराताईंनी त्या वस्तू उतरून घेतल्याने एका पोत्यामध्ये भरल्या. आता हे आमचं संभाषण होत असताना त्यांची एक आई होती तिथं. आई बसलेली होती. त्यांना ऐकायला येत नव्हतं पण काहीतरी होतंय असं त्यांच्या लक्षामध्ये आलं. आणि मग त्यांनी मला हाताने बोलवून घेतलं की या कोण आहेत. तर मी म्हणालो की बाबासाहेब आंबेडकरांच्या सून आहेत. म्हटल्यानंतर त्या आजीबाईंनी हात जोडले आणि हात जोडल्यानंतर ते म्हणाले काय म्हणतात. तर ते म्हणतात की बाबा बाबासाहेबांनी तुम्हाला धर्म दिलेला आहे तुमच्या देवाऱ्यामध्ये एवढे देव आहेत. तर त्यांना काही बोलता येणं गेलं. आणि पुन्हा काय झालं की त्या आजीबाईंच्याही लक्षात आले की आपल्याकडे एक दुसरा देव आहे जे त्यांच्या घरामध्ये तुळजापूरच्या देवीची परडी होती. ते म्हणले माझ्या परडीविषयी काय बोलले का त्या. तर मग सहज ते म्हणायला बनले तर त्या आजीनं आपली परडी जी आहे ही मीराताईकडे सोपवली. आता मला गौतम गायक सांगतात ते बरोबर आहे. माझ्याकडे जे लाईव्ह झालेले आहेत गौतम गायकवाड. तर त्या ठिकाणी सोलापूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर परडी जाळून धम्मपरिषदेचं उद्घाटन झालं. म्हणजे मला सांगायचं असं आहे की मीराताईसारख्या धम्मप्रवर्तक प्रचारक जे असणार किंवा धम्माचा प्रचार करणारे असणार तर सुधारणा होऊ शकते. परंतु अलीकडे आपण पाहतो की जे आमच्या अधिकारी आहेत ज्यांच्याकडे काहीच कमी नाही, पैशाची कमी नाही, कोणत्याही गोष्टीची कमी नाही. म्हणून मी बऱ्याच वेळेला म्हणत असतो की फक्त त्यांच्याकडे कमी हे बौद्ध विचाराची आहे. आणि ह्याच्या संबंधीचे विश्लेषण देखील बाबासाहेब मला असं वाटतं की 1956च्याच भाषणामध्ये करतात. ते असं म्हणतात की आपल्यातले काही धनिक लोक आहेत त्यांच्याकडे बंगला आहे, गाडी आहे, घरामध्ये ऐशवारम आहे, नोकर चाकर आहेत. या लोकांना धम्माची गरज नाही आहे. धम्माची गरज आम्हाला गरीब लोकांना आहे. म्हणजे आज आमचे जे मोठे पुढारी असतील, लीडर असतील किंवा श्रीमंत लोक आहेत हे कसे वागतात या संबंधीचं निरीक्षण देखील बाबासाहेब जे आहेत हे या ठिकाणी सांगतात. आणि म्हणून बाबासाहेबांचा हा मूलगामी विचार जो आहे हा आपण समजून घेण्याची गरज आहे. आणि मग हे असं का होतं की आज आपण 1956 नंतर आपण बाबासाहेबांचा धर्म स्वीकारला, त्याला अनेक वर्ष होऊन गेलेली आहेत, तरी देखील आमच्यामध्ये परिवर्तन का होत नाही याचंही चिंतन करण्याची गरज आहे. आता हे चिंतन करत असताना देखील त्याची उत्तरं देखील बाबासाहेबांच्या विचारामध्येच आपल्याला सापडतात. मूळ गोष्ट अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन महानिर्वाण आपल्याला म्हणता येऊ शकेल ते लवकर झालं ही आमच्यासाठी अतिशय वाईट गोष्ट. 6 डिसेंबरलाच बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं ही आमच्यासाठी अतिशय वाईट गोष्ट घडली. बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माला गती न येण्याचं एक प्रमुख कारण होतं. दुसरी गोष्ट अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला महाबोधी सोसायटी नावाची कलकत्त्याची जी संस्था होती त्या संस्थेला एक पत्र दिलेलं होतं. त्याच्यामध्ये एक लेख पण लिहिलेला होता. त्यांनी पण एक पत्र दिलेलं होतं आणि ते पत्र असं दिलेलं होतं की आपण हा धर्म स्वीकारत असताना किंवा बुद्ध धर्म असेल त्याची दीक्षा देत असताना एक गोष्ट लिहिली पाहिजे की आपल्याला जन्मताच बौद्ध ही कल्पना थोडीशी बदलावी लागेल. आणि त्यांनी सांगितलं की ख्रिश्चन धर्मामध्ये ज्याप्रमाणे बाप्तिस्मा झाल्याशिवाय तो ख्रिश्चन होऊ शकत नाही किंवा मुस्लिम धर्मामध्ये जे आहे एक विधी झाल्याशिवाय तो मुस्लिम होऊ शकत नाही, तसं बाबासाहेब असं म्हणाले की जोपर्यंत एखादा विधी बौद्ध धर्मामध्ये होत नाही तो लहान असताना जसं आपण नाव ठेवतो त्यावेळेला तशाच प्रकारचा विधी हा बौद्ध धर्मामध्ये देखील होणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा होता की लहानपणीच त्याला बौद्ध धर्माचं दर्शन झालं पाहिजे, बौद्ध तत्वज्ञान कळलं पाहिजे, ही त्याच्या मागची भूमिका आहे. आज आपण पाहतो की किती लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे.
स्वीकारलेला असेल तर तो मातंग समाजाने स्वीकारला आहे, कैकाडी समाजाने स्वीकारलेला आहे, मुस्लिम समाजाने स्वीकारलेला आहे. परंतु जे बाबासाहेबांच्या जातीमध्ये होते त्यांना असं वाटतं की आपल्याला हा धम्म स्वीकारण्याची गरज नाही, आपण जन्मजात बौद्ध आहोत. ही गोष्ट अत्यंत घातक आहे. कारण मी स्वतःला बौद्ध मानतो, कारण कधीतरी बाबासाहेबांनी स्वीकारलेलं, मी तर नाहीच नाही, माझ्या पूर्वजांना मी नाही, पण मी बौद्ध आहे. त्यामुळं मला बौद्ध धर्माचं खरं तत्वज्ञान जे आहे हे कळालेलंच नाही. आणि दुसरी गोष्ट, ज्या काही धम्म परिषदा होतात, या धम्म परिषदामध्ये देखील आपण असं बघ की वयोवृद्ध माणसांची संख्या जी असते, मुलांची संख्या अतिशय कमी असते. म्हणून आमचे बनते पैयांदन जे आहेत ते अलीकडे प्रयोग करू लागले. त्यांना मी सांगितलं की हा धम्म शाळेतल्या मुलांपर्यंत गेला पाहिजे. प्राथमिक शाळेतल्या मुलापर्यंत अतिशय लवकर जाण्याची गरज आहे. जोपर्यंत लहान मुलांना आपण हा धम्म सांगणार नाही, तोपर्यंत हा धम्म त्यांना कळणार नाही. आपण मोठेपणे काय सांगणार आहोत? जसं हिंदू धर्मामध्ये काही त्यांच्या धम्म परिषदा असतात आणि त्याच्यामध्ये सगळी माणसं कीर्तन वगैरे करतात आणि सगळी माणसं म्हातारी असतात. तशी अवस्था आपल्याकडे की ज्यांचं सर्व काही जवळपास संपलेलं आहे, ती माणसं या धम्म परिषदेला आहेत. आणि म्हणून आपल्याला या धम्म परिषदा घेत असताना युवकांचा सहभाग तर असलाच पाहिजे, परंतु नाव ज्यावेळेला आपण मुलाला ठेवतो किंवा त्यावेळेला त्याचा संस्कार करतो, शाळेमध्ये जाण्याचा संस्कार असेल, त्यावेळेला तरी कमीत कमी आपण त्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली पाहिजे. कारण बौद्ध धम्म दीक्षा जी आहे हे देण्याचं काम या ठिकाणी करण्याची गरज आहे. आता बाबासाहेब असं त्या भाषणाच्या शेवटी असं म्हणतात की दरेकाला धम्म दीक्षा देता येऊ शकेल अशी मी जाहीर करतो. म्हणजे धम्मदीक्षा घेण्यासाठी बौद्ध भिक्खूच असला पाहिजे असं नाही, हे बाबासाहेब सांगतात की मला जर धम्माचं ज्ञान असेल, मी उपासक असेल, तर मला देखील देता येतं. पण समजा तुम्हाला असं वाटलं की अलीकडे काय होतं की आपण लग्नविधी जो आहे हा भंतेजीनेच लावला पाहिजे, ही कल्पना आपल्यामध्ये आली, पण असं काही नाही आहे. तसं धम्मदीक्षा देखील आपल्याला असं वाटत असेल की आपल्या मुलाला धम्मदीक्षा भंतेजीने दिली पाहिजे, तर मला असं वाटतं की कोणतेही भंतेजी असं म्हणणार नाहीत किंवा मी काय धम्मदीक्षा देणार नाही वगैरे. तर मला असं वाटतं की आपल्या प्रत्येक पालकांची, मग तो कुठलाही असेल, तर त्या पालकाची जबाबदारी अशी आहे की त्या मुलाला लहानपणी धम्माची दीक्षा देण्याची गरज आहे, त्याच्यावर संस्कार करण्याची गरज आहे. तर मला असं वाटतं की मोठेपणी हा प्रश्न निर्माण होऊ शकत नाही. तिसरी गोष्ट मी सांगेन की काही गोष्टी आपल्यामध्ये आहेत, आपला आंतरिक दोष आहे, बौद्ध म्हणून आपला दोष आहे. काही गोष्टी आपण सांगतो की त्याला मी दुसऱ्या भाषेमध्ये सांगेन की एक षडयंत्र या देशामध्ये सुरू झालेलं आहे. ते षडयंत्र काय आहे, तर हे षडयंत्र बौद्ध धर्माला ऱ्हासाकडे घेऊन जाणारं हे षडयंत्र आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. ज्यावेळेला आपण सांगतो की बौद्ध धर्मामध्ये दिवाळी होते, आपण सांगतो की दसरा हा बौद्ध धर्मांचा सण आहे, त्यावेळेला त्या काही लोकांना अतिशय आनंद होतो. आता बौद्ध धर्म वेगळा राहू शकत नाही, बौद्ध धर्म आपला आहे, अशा पद्धतीचा आनंद त्यांच्या मनामध्ये होणार नाही अशी अपेक्षा करू नका. कारण त्यांचं तर हे षडयंत्र आहे की बौद्ध धर्म जो आहे हा याचं अस्तित्व हे नष्ट करण्यासाठी ते प्रत्यक्षरित्या प्रयत्नशील आहेत. आज आपले अनेक बौद्ध भिक्खू जे आहेत त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. मी सर्वच बौद्ध भिक्खूंना तसं म्हणणार नाही. दिल्लीच्या एका कार्यक्रमामध्ये पाहिलं की एक बौद्ध भिक्खू होते आणि मला त्यांच्यामध्ये एक गोष्ट दिसली आणि मी तात्काळ त्यांच्याजवळ गेलो की भंतेजी, त्यांना मी वंदामी असं म्हटलं नाही. याचा अर्थ मी भंतेजीबद्दल अनादर करतो असं नाही, कारण मी पाहिलं की त्यांच्या दंडावर त्यांनी गणपती गोंडलेला होता. मी म्हणालो की भंतेजी, आपण आपल्या दंडावर गणपती कोरलेला आहे. त्यांनी अतिशय सुंदर उत्तर दिलं, गणपती म्हणजे गण आहे आणि गण म्हणजे बुद्धाचा संबंध आहे. अशा पद्धतीने सांगणारे भंतेजी तयार केलेले आहेत आणि एक प्रकारचा संभ्रम निर्माण करायला सुरुवात केलेला आहे. आणि हे संभ्रम निर्माण करणाऱ्या व्यक्ती आपण आमच्यामध्ये इन्व्हॉल्व करायला सुरुवात केलेली आहे. बाबासाहेबांच्या पी सोसायटीमध्ये संघाच्या लोकांना आपण घेऊ लागलेलो आहोत. धम्मदीक्षा जी ट्रस्ट आहे आमच्या, त्या ट्रस्टीमध्ये आपण अशा लोकांना घेऊ लागलेलो आहोत. या ट्रस्टीमधले लोक जर सत्यनारायण करत असतील तर आम्ही कुणाकडे पाहायचं? बाबासाहेबांनी दिलेली धम्मदीक्षा आहे त्याची ट्रस्ट आहे आणि त्याचा एक ट्रस्टी जो आहे हा सत्यनारायण घालत असेल तर आम्ही कुणाकडे आशेने पाहायचे? काही भिक्खू अशा प्रकारचे आहेत की त्यांनी न कळतपणे बौद्ध धम्म जो आहे एक वेगळ्या दावणीला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्यामध्ये मी उघडपणे काही लोकांचं नाव भंते संघप्रिय राहुल आहेत.
त्यांनी परवा सांगितलं की दिवाळी हा बौद्धांचा सण आहे, दिवाळीने त्यांनी सर्व बुद्धांनी दिवाळी साजरी करावी. त्यांचे सचिव एक वकील साहेब आहेत, मला असं वाटतं त्यांचं नाव TS वरुण नावाचे आहेत. ते दरवर्षी एक पुरस्कार देतात, धम्मकार्यामध्ये सामाजिक कार्य काम करणाऱ्या लोकांना ते पुरस्कार देतात. त्यांनी मला असं वाटतं की एक पुरस्कार दिला होता की मला वाटतं 2019मध्ये एक पुरस्कार दिलेला आहे, ज्या वेळेला एक आपल्याकडे भीमा कोरेगावची दंगल झाली आणि त्याच्यामध्ये आरोपी होते मिलिंद एकबोटे. या मिलिंद एकबोटेंना या भंतेने त्यांच्या बौद्ध महासभेच्या वतीने पुरस्कार दिला, शांततेचा बुद्ध पुरस्कार दिला. अटल बिहारी वाजपेयींच्या जयंतीच्या निमित्ताने हा पुरस्कार दरवर्षी ते देतात. त्याला तर आपण काय म्हणणार आहोत, अंगावर चिवर आहे. आणि बौद्ध धर्माचा विचार सांगतात आणि या पद्धतीने हे काम करतात. आमच्याकडे कराड म्हणून आहे, विश्वनाथ कराड, ज्यांना आपण शिक्षणाचं मोठं जाळं उभं केलं, ते आमच्याकडे खरं तर ते मोदीच आहेत एक प्रकार, की फक्त जे काय करतो मीच असं दाखवतो. त्यांच्या गावामध्ये एका भंतीजीला बोलवलं, त्यांनी काय केलं, एक मंदिर उभं केलं, तिथं बुद्धाची मूर्ती आहे, कृष्णाची मूर्ती आहे, सगळ्या हिंदू धर्माच्या ख्रिश्चनाच्या मूर्त्या आहेत. आणि ते काय करतात की ह्या मूर्ती दाखवून बाहेरच्या देशातून अनुदान मिळवतात. त्या ठिकाणी एका भंतीजीला त्यांनी बोलवलं होतं. कधी बोललं होतं? रामनवमीच्या कार्यक्रमाला त्यांनी बोललं होतं. आणि रामनवमीचं आमंत्रण भंतीजीने स्वीकारलं. त्यांनी स्वीकारलं, याच्याबद्दल माझा काही आक्षेप नाही. पण त्यांनी जे तिथं भाषण केलं त्याच्यावर आक्षेप घेतला आम्ही आणि त्यांना विरोध केला. त्यांनी सांगितलं की जोपर्यंत रामराज्य येणार नाही तोपर्यंत बौद्ध धर्माचा विकास होऊ शकणार नाही, असं विधान केलं आणि पेपरवाल्याने ते छापलं. तर मला असं वाटतं की हे देखील आपण षडयंत्र जे आहे ते ओळखून घेतलं पाहिजे. हे लहान लहान गोष्टी झाल्या, काही गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्याच्या दिसून येतात. एका बाजूला आपण पाहतो की हे माणसं या पद्धतीने काम करतात आणि दुसऱ्या बाजूला आपला द्वेष करण्याचं काम काही मंडळी करतात. उदाहरणार्थ आपण देविकीनंद ठाकूर हे ऐकलं असेल, त्यांनी परवा विधान असं केले की जे 22 प्रतिज्ञा घेतात ते नरकामध्ये जातात. त्यामुळं जे 22 प्रतिज्ञा घेणे म्हणजे नरकाचा मार्ग उघडून आतमध्ये जाणं असं म्हटलं जातं. परंतु त्या देविकीनंदना सांगण्याची गरज आहे की बाबासाहेबांनी धर्मांतर केल्यानंतर सांगितलं की आम्ही नरकातून बाहेर आलेलो आहे, म्हणजे हिंदू धर्म हा नरकाचा आहे, खरंच आम्ही पुन्हा त्या नरकामध्ये जाऊ इच्छित नाही. उत्तर प्रदेशामध्ये एका ग्रस्ताने आपल्या लग्नपत्रिकेवर 22 प्रतिज्ञा छापल्या होत्या म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. म्हणजे असं हे एका बाजूला षडयंत्र आणि दुसऱ्या बाजूला या पद्धतीची भंतीचे काम करतात. आता त्याच्यातल्या काही 2 गोष्टी मी पूर्ण सांगून मी या ठिकाणी थांबणार आहे. आपण सगळ्यांनाच माहीत असेल या ठिकाणी की 2019मध्ये जे 11/5/2019 ते 15/5/2019 हे 5 दिवशी आंतरराष्ट्रीय धम्म परिषद व्हिएतनामला झालेली होती. आता याच्यात नवीन काय मी सांगतोय, तर ह्या व्हिएतनाममध्ये झालेल्या या परिषदेमध्ये 111 देशाचे बौद्ध भिक्खू हे बोलवण्यात आलेले होते. आता 111 हा आकडा देखील मला खटकला की 111 भिक्खूंना इथं का बोलवण्यात आले, किंवा इथं बौद्ध धर्मामध्ये तर 111, 1, 501 असं मानलं जात नाही. तर ही परिषद या ठिकाणी ज्याचे आयोजक होते आपल्या या परिषदेचे ते व्यंकय्या नायडू होते. म्हणजे RSSनी बोलवलेली ही धम्म परिषद हे तुमचे व्हिएतनामची ही परिषद होती. व्यंकय्या नायडू जे आहेत त्या परिषदेचे आयोजक होते. 111 देशाचे भंतीजी त्या ठिकाणी आले होते. जवळपास 80,000 बौद्ध उपासक त्याच्यामध्ये सहभागी झाले होते. भारतामधून एक बौद्ध उपासक त्यामध्ये सहभागी करून घेतलेला होता आणि ते उपासक म्हणजे रामदासजी आठवले. याचा अर्थ भारतातून गेले नव्हते असं नाही, तर भारतामधून गेलेले जे होते, जे नावाला देखील बौद्ध झालेले नव्हते, अशा सर्व लोकांना त्या ठिकाणी सहभागी करून घेतलेलं होतं. आणि या व्यंकय्या नायडूंनी या परिषदेमध्ये 40 मिनिट भाषण केलं आणि त्या 40 मिनिटाच्या भाषणामध्ये त्यांनी एकदाही चुकूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केलेला नाही. उलट ते असं म्हणाले की राजा अशोकाच्या नंतर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार कोणी केला असेल तर तो महात्मा गांधींनी केला आणि हेच काम आमचे मोदी पुढे घेऊन जात आहेत. यावरून ही धोक्याची घंटा जी आहे ही मला असं वाटतं की आपल्या लक्षामध्ये आली पाहिजे. म्हणजे या पद्धतीने आपल्याला म्हणजे हॅजॅक म्हणतो आपण बौद्ध धर्माला करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे. किंवा अलीकडच्या काळातलं एक उदाहरण आपल्याला देतो, फार लांबचं नाही, तर 17 ऑक्टोबर 2024ला दिल्लीमध्ये एक कार्यक्रम झाला होता.
आपल्याला सगळ्यांनाच माहिती तो कोणता कार्यक्रम होता, तर पालीला अभिजात दर्जा दिला या अनुषंगाने तो कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी असं सांगितले की मी बुद्धाचा विचार हा पुढे घेऊन चालला असं मोदी म्हणाले. आता या पाली भाषा अभिजात दर्जाचा जो कार्यक्रम होता, या कार्यक्रमाचा संयोजक संसदीय मंत्री किरेन रिजिजू होते आणि दुसरे केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्र शेखावत होते. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम झाला. आता मला असं वाटलं की पालीचा अभिजात दर्जा हा कार्यक्रम आहे हा भारतापुरता मर्यादित असला पाहिजे किंवा पालीचे जे अभ्यासक आहेत त्यांच्यासाठी ते असायला पाहिजे, पालीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी असायला पाहिजे. पण मी असं वाचलं त्या ठिकाणी की या पालीच्या या कार्यक्रमाला 14 देशातील बौद्ध भिक्खू आलेले होते. मग ज्यावेळेला मी त्याचा बारकाईने अभ्यास केला त्यावेळेला लक्षात आलं की हा निमित्त होतं पालीचा अभिजात दर्जा. तर त्या कार्यक्रमाचं स्वरूप काय होतं आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितले की आमच्या सरकारची धोरणं, मोदी काय म्हणाले की आमच्या सरकारची धोरणं आणि कार्यक्रम जे आहेत हे बुद्धाच्या शिकवणीद्वारे मार्गदर्शित होतात अशा प्रकारचं भाषण केलं. तर 17 ऑक्टोबर काय आहे, तर मला असं वाटतं की आपल्यापैकी बऱ्याचशांना माहीत असेल पण बहुतांशी लोकांना माहीत आहे की 17 ऑक्टोबर जे आहे ही आंतरराष्ट्रीय आदिधम्म दिवस मानला जातो. आणि हा आदिधम्म दिवस जे आहे हा आम्ही साजरा करतो आहेत अशा प्रकारे भासवण्याचं काम जे आहे हे त्यांनी केलेलं आहे. तर मला असं वाटतं की या बाबासाहेबांच्या विचाराचा आणि या षडयंत्राचा आपण डोळसपणे विचार करण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की सर्वसाधारणपणे आता आपण बाबासाहेबांच्या विचार वाटेने जाण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी दिलेला धम्म जो आहे हा बुद्धांचा खरा धर्म आहे, त्याला मी फिल्टर धर्म असं म्हणतो. आणि मग बाबासाहेबांच्या विचारावर विश्वास ठेवून आपण पुढे वाटचाल करण्याची गरज आहे. बाकीची आपल्याला मार्गदर्शनाची फारची गरज नाही आहे. की परवाची एक मुलाखत मी वाचली की चित्तरंजन भट नावाचे. आता चित्तरंजन भट हे बऱ्याच लोकांना माहीत नाही पण त्यांचे वडील सुरेश भट सगळ्यांना माहीत आहे. तर ते एका कार्यक्रमात असं म्हणाले की मी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर परंतु याच्या अगोदर माझ्या वडिलांनी बौद्ध धर्म स्वीकारला. ते म्हणाले की बौद्ध धर्म स्वीकारला म्हणजे प्रसिद्धीसाठी नाही, कारण आम्ही कुठलाही गाजावाजा न करता बौद्ध धर्म स्वीकारला. आणि बौद्ध धर्म स्वीकारण्याचं कारण माझ्या वडिलांनी असं सांगितलं की हा धम्म मला विज्ञानवादी धर्म वाटतो, ईश्वरवाद नाकारतो, सामान्य माणसांचे दुःख दूर करणारा हा धम्म आहे आणि त्यामुळे मी हा धम्म स्वीकारलेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की मला बाबासाहेब बुद्धा एवढेच मोठे वाटले आणि म्हणून बाबासाहेबांनी दाखवलेला मार्ग म्हणजेच बुद्धाचा मार्ग हा विश्वास ठेवणा एवढा हा मोठा माणूस होता, म्हणून मी बुद्ध धर्माचा मार्ग स्वीकारला असं माझ्या वडिलांनी सांगितलं आणि त्यामुळे मी बौद्ध धर्म स्वीकारला असंही सांगितलं. म्हणून मला असं वाटतं की आपण देखील चित्तरंजन भटांनी जे सांगितली तीच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बुद्ध धर्म स्वीकारत असताना आपल्याला बाबासाहेबांनी दाखवलेला धम्म जो आहे हाच आपल्याला निर्णायक अशा प्रकारचा ठरू शकतो. कारण हा धम्मच खऱ्या अर्थाने आपला धम्म आहे. पुन्हा एक गौतम गायकवाडने पुन्हा एक माझ्यासमोर सांगले ती खरंच आहे की आपण खरं तर मुख्यमंत्र्याच्या घरी मला वर्षावास जो आहे तो वर्षा बंगल्यावर करा असं कोणी सांगितलेलं नव्हतं, परंतु वर्षावास जो आहे याचा अर्थ देखील वेगळा आहे, तो विषय पुन्हा वेगळा होऊ शकतो की. आणि मग हे असं दुर्दैवाने आपण पाहतोय की एक वेगळ्या कल्पना यामध्ये येतात आणि त्यालाच आपण धम्म म्हणतो आहे. आणि म्हणून सामान्य माणसाला हे समजून सांगण्याची गरज आहे. खरं तर बाबासाहेबांचा धम्म जो आहे हा बुद्धाचा धम्म आहे आणि बुद्धाचा धम्म जो आहे तो ईश्वराकडे घेऊन जाणारा धम्म नाही आहे, पारलौकिक जगाकडे घेऊन जाणारा धर्म नाही आहे, तर तो अज्ञान अंधश्रद्धा याच्यापासून दूर घेऊन जाणारा धर्म आहे. अज्ञानाचा अंधार जो आहे हा दूर करणारा हा धम्म आहे. असं सांगितलं जातं की एकदा म्हणजे एक कथा सांगितली जाते की एकदा अंधाराने जे आहे तो उजेडाला खूप शिव्या द्यायला सुरुवात केली, तो स्वतःला काय समजतो असं वगैरे वगैरे. आणि मग हीच गोष्ट उजेडाला सांगितली की तुला अंधार खूप शिव्या देत होता. तर त्यावेळेला त्या उजेडाने म्हणाले की मी त्याच्याविषयी काहीच बोलणार नाही, फक्त त्याने मला एकदा भेटावं बस झालं. कारण उजेडाला माहीत होतं की अंधार त्याला भेटला तर तो नक्कीच प्रकाशमय होतो. तसं प्रत्येकाने बौद्ध धर्माच्या जवळ गेलं तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने तो वैचारिक दृष्टिकोनातून देखील प्रबुद्ध होतो. कारण विचारवंतांची संख्या खूप आहे, विचारवंत आणि प्रज्ञावंत याच्यामध्ये मी फरक करतो.
कारण विचारवंत जे असतात ते वाचक असतात, परंतु त्याप्रमाणे वर्तन करतील याची अपेक्षा नसते. आणि मग त्या अर्थाने मी म्हणतो की प्रज्ञावंताचं तसं नसतं. कसं उत्तर प्रदेशामध्ये काय झालं की मागे देव आजारी पडला असं म्हणाले, देवीला सर्दी झाली असं म्हणाले. देवाला सर्दी झाली म्हटल्यानंतर तिथं कुणालाही प्रवेश द्यायचा नाही असं म्हणाले. मग काही लोकांनी प्रश्न असा उपस्थित केला, देवाला कुठं सर्दी होते का? तर त्यावेळेला काय केलं, त्यांनी तिथल्या एका डॉक्टरला बोलवलं आणि त्या डॉक्टरनं रिपोर्ट दिला. बघा, लक्षात घ्या की खरोखर देवाला सर्दी झाली. तो डॉक्टर झाला विचारवंत, तो प्रज्ञावंत होऊ शकत नाही. तर मला असं वाटतं की या संदर्भात करणं गरजेचं आहे. आणि आता मला सुदर्शन गोडघाटे सांगितले की नैतिकता, बुद्धाचा अर्थच नैतिक मूल्याचे संच आहे. आणि ही नैतिकता देखील आपल्यामध्ये हळूहळू कमी होत चाललेली आहे. नीतिमूल्य ढासळत चाललेलं आहे. पंचशिलाचं पालन आपण करतो आहे. आमचे एक नेते होते, ते नेते बसले पंचशील म्हणायला. आणि ज्यावेळेला मी सुरा मिरई म्हणताना मी म्हणलं, तुम्ही काय म्हणता, तुम्ही कसं काय म्हणता? तर ते म्हणाले की काही नाही, सुरे मिरई म्हणले की मी गप्प बसतो. खरं तर त्यांचा प्रामाणिकपणा मी समजू शकतो, परंतु मी म्हणालो नेते आता गप्प बसून नाही, तर ते बुद्धाच्या मार्गाने जायचं तर हे सोडण्याची गरज आहे. म्हणून हे सण वगैरे साजरे करण्यापेक्षा नीतिमूल्यांचे गोडवे, नीतिमूल्यांची गीतं, नीतिमूल्यांच्या कथा, नीतिमूल्यांचा विचार, नीतिमूल्यांची वाटचाल हे करणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. एवढंच या प्रसंगी मी या ठिकाणी आपण बोलतो आहे. या ठिकाणी राहुल खांडेकरांनी मला या ठिकाणी एका विषयावर संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आपणही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जॉईन झाला, तुमचेही आभार मानतो. आणि एवढंच मी या ठिकाणी सांगेन की बौद्ध धर्मामध्ये नीतिमूल्यांच्याशिवाय दुसरं काहीच नाही. या सणावाराला फारसा अर्थ नाही, त्यामुळं आपण त्याच्यामध्ये जाण्याची गरज नाही, त्याच्यावर टीका करण्याची गरज नाही किंवा त्याचं समर्थन देखील करण्याची गरज नाही. एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.